हॅलो फ्रेंड्स, आज आमचा प्रवास चालू झाला मुलुंडपासून ते थेट नेरळ जंक्शनपर्यंत. आम्ही कुठे जातो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर चला बघूयात. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. आता आम्ही आलोय इथे. दाखवते तुम्हाला कुठे आलोय. दाखवते तुम्हाला कुठे आलोय आम्ही. चला. हॅलो, हाय. आम्ही आलोय नेरळ मध्ये. आणि कुठे आलोय ते तुम्हाला सांगू का? कुठे सांगितलं ना आता. सगुना बाग मध्ये. चला चला आपण आता जाऊया. मी रिक्षा मध्ये बसूया. चला चला तिकडे जाऊयात. अरे परत चला. इथे दाखवूया आपण. असं बुकिंग चाललंय बघा, इथेच बुकिंग चाललंय. आता आम्ही इथे बुकिंग करतोय. बघा बघा. आणि तुम्हाला माहितीये इथे तुम्ही स्वेटर घेऊन या. इथे भरपूर थंडी. आताशी गरमी व्हायला लागली. थंडी थंडी थंडी. आता बंद कर. छोटे घ्यायचं. आणि सगुना बागचा बोर्ड आहे हा. आता मी नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. त्याच्यात आम्ही तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी, म्हणजे एका व्हिडिओ मध्ये 2 ऍक्टिव्हिटी दाखवूच. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि असाच व्हिडिओ पाहत राहा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. इथून अशी एंट्री आहे. अरे पण सुटत नाही. आता आम्ही असं एंट्री करतोय. आणि आता आम्ही डान्स करणार आहे. ते आपल्याला दिसतंय पण दिसणार ना तिकडे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आलो आहे सगुना बागमध्ये. सगुना बाग हे एक रिसॉर्ट आहे नेरळमध्ये. खूप छान आहे. नैसर्गिक वन डे पिकनिकसाठी किंवा तुम्हाला स्टे करायचं असेल तर तेही व्यवस्था इथे केलेली आहे. तर चला बघूया. तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात. जेवणही इथे असतं त्याच्यामध्येच इन्क्लूड. आम्ही आता इथे आलोय नाश्ता करायला. आमच्या चिम्याला बोलायचंच असतं. हा बोला. आम्ही इथे नाश्ता करायला आलोय. तर चला नाश्ता करूयात. तर चला नाश्ता करूयात. आणि मग ऍक्टिव्हिटी करूयात दिवसभर. हा आता नंतर बघूया. हा तर नंतर बघूया. तिकडे पण सगळे इथेच दिसतात. घेऊया मग. हॅलो, आता आम्ही आता जेवतोय. नाश्ता करतोय ना. नाश्ता करतोय. आणि आमच्या नाश्त्याकडे दाखवतोय. आम्ही आता नाश्ता करतो. नाश्ता उपमा आहे. आणि इथे मिसळ आहे. आता आम्ही टेस्ट करतो. बघूया कसं आहे. नाही काय नाही वाटतंय. हो, उपमा पण चांगला आहे. नाही दिलं ना. नव्हतं त्याला बोलला मी. त्याला घेतो बरोबर.
देतो बोलला काय ते बोलवत होतं तर काय म्हणतात का रे आपल्याला जावं लागेल. पाऊस जमले म्हणलं आम्ही आलो कसे पाऊस नव्हता. आता आमचा झालाय नाश्ता करून आता आम्ही बघूया कुठली काय काय बघायचं ते. मस्त मस्त ऍक्टिव्हिटी हा आणि आता कुठे जायचं आपल्याला झोका द्यायला. झोका आता आम्ही चाललो झोका द्यायला. चला चला आता चलो. नको मी घेते. चला चला पुढे जायचं आहे परत. इथे आम्ही प्रत्येकाने लाईनीने झोक्याचा आस्वाद घेतला. हा बघा केवढा मोठा शामृग आहे. नमस्कार. आणि हे बघा आता आता आमची ऍक्टिव्हिटी सुरू होणार. त्याच्या अगोदर तुम्ही बघून घ्या. हे बघा छान आहे बकरी. मग तुम्हाला समोर मी दाखवते. किती छान. हा दुसरा फायटर बकरा आहे. फायटर आहेस ना रे तू. बघ हा बोलतो. हा या ठिकाणी सर्वात तुमच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. या सर्व पेड ऍक्टिव्हिटीज आहेत. 10:30 ते 12 वाजेपर्यंत आपला ॲग्रो टूर होणार आहे. शेतीविषयी माहिती, झाडांच्या विषयी माहिती द्यायची. त्याच्यानंतर दिवसभरातून 2 ऍक्टिव्हिटी होतात. एक म्हणजे ड्रॅग नेटिंग, त्याला मराठीमध्ये ओढजाला म्हटलं जातं. आपल्याकडे 6 आर्टिफिशियल पॉन्ड्स आहेत, 6 तलाव तयार केलेले आहेत. फिश फार्मिंग करतो आपण. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे ते जाळं टाकून तुम्हाला पकडून दाखवले जातात. त्यांच्याविषयी माहिती सांगितली जाते. त्याच्यानंतर असं मल्लखांब, जिम्नॅस्टिक प्रकार असतात. स्टँड मल्लखांब, हँगिंग मल्लखांब, फिक्स मल्लखांब, रोप मल्लखांब. त्याच्यानंतर जातो बर्ड्स बघायला. समोर जे बर्ड आहे कोणता आहे? शामृग आहे. काही एवढा कन्फ्युज नका जे आहे ते आहे. बोला मी काय तुम्हाला बोलणार नाही. हां शामृगाचे त्याला ऑस्ट्रेलिया असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तो कोणत्या देशाचा पक्षी कोणाला माहिती आहे? आफ्रिकेचा पक्षी. बरं त्याच्यावरती बसून रेसिंग केलं तर सर्वात फास्टेस्ट बर्ड म्हणून त्या पक्षाला ओळखलं जातं. त्याच्या पायाची बोटं 2 असतात तर इमूच्या पायाची बोटं 3 असतात. हा येऊ दे. इमूची पायाची बोटं 3 असतात. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता इमू कोणतं. तुम्हाला झाडाचं विचारतच जाईल पूर्ण दिवस असंच करणार आहे मी. एक म्हणजे हे झाडं कोणत्या तुम्हाला विचारणार आहे. कोणाला माहिती असेल तर सांगू शकता. मी सांगेलच लगेच. कोणाला माहिती आहे हे दिसायला कडीपत्त्या सारखं झाड दिसतंय पण हे झाड कशाचं कोणाला माहिती आहे? ओके. या झाडाचं नाव आहे ग्लिरिसिडिया किंवा गिरीपुष्प असं म्हटलं जातं. मराठीमध्ये जास्त करून याला उंदीर मारा असं म्हटलं जातं. याचा उपयोग आम्ही जेव्हा शेती करतो आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रकारचे खेकडे मोठे होतात, क्रॅब्स होतात.
शेतीला भरपूर नुकसान करतात, तर त्यांना मारण्यासाठी याच्या पाळ्याचा उपयोग केला जातो. या पाळ्यामध्ये नायट्रोजन प्रमाण भरपूर आहे. ते पालं जे आहे त्यांच्या बिलांमध्ये टाकलं जातं आणि वरून बंद केलं जातं, जेणेकरून आतमध्ये क्रॅब जे आहेत किंवा खेकडे जे आहेत किंवा साप वगैरे असते ते त्याच्याने मरून जातात खाली. याचा हा पाळा तोडल्यानंतर याला गुबट वास येतो, एक हप्ताभर गुबट वास येतो, जेणेकरून याच्या जवळपास उंदरही येत नाही. शेतीच्या चारी साईडने याचा पाळ टाकून सर्कल बनवला जातो, जेणेकरून बाहेरची उंदर आपल्या शेतामध्ये येत नाही. तुम्ही स्वयंपाकघरामध्ये किंवा गाडीमध्ये उंदर येत असेल तर हा पाला टाकून तुम्ही उंदरांचं थांबू शकता. या झाडाला जे काही शेंगा येतात त्या आतमध्ये जे बिया असतात बियांपासून पावडर तयार केली जाते. उंदीर मारायची जी पावडर येते मार्केटमध्ये ती या झाडापासून तयार केली जाते. आणि ह्या झाडाची काय पानं आहेत त्या पाल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जातं. सेंद्रिय खत सगळ्यांना माहिती असेल, पाळ्यापासून तयार केलं जातं खत, माहिती आहे सेंद्रिय खत. बरं, जी काय पालं असतं ते टाकलं जातं, शेण टाकलं जातं, गांडूळ सोडलं जातं, त्याला सेंद्रिय खत असं म्हणतात. नॅचरल ऑर्गॅनिक आपण करतो ते झाडापासून ते करतो ते. आणि ह्या पाळ्याचा उपयोग मच्छर धुरीसाठी पण केला जातो. शेणी पेटवून ते पाळं सर्व टाकायचं आहे, धुरी जी आहे ती पूर्ण घरभर पसरवायची. अरे या भाई मोबाईल कुठे आहे? 1 तास आहे आपल्याकडे फक्त. आता 1 तासामध्ये जेवढं ॲग्रीमेंट कंप्लीट करता येईल तेवढं करूया आपण. मला मॅक्सिमम तर 2 तास तरी लागतात. जेवढं होईल तेवढं बघूया. एक मिनिट हा. ओके, आता बघा आपण जे शेती बघतोय हे इकडे ही सर्व पालक लावलेली आहे, ही कोथिंबीर आहे सर्व, आणि पलीकडे शेपू आहे. त्याच्या पलीकडे हिरवं माठ होतं ते काढायला घेतलं त्यांनी ते, आणि त्याच्या पलीकडे लाल माठ आहे. तुम्ही शेती करता का? शेती करताय? ओके, भात शेती कशी करतात कोण सांगेल? भाताची रोपं लावतात. मी सांगतो तुम्हाला. आता पारंपरिक आणि अपारंपरिक मधला फरक तुम्हाला सांगतोय. गावाकडे जी शेती केली जाते ती पारंपरिक शेती असते, ती बघा कशी करतात. सर्वात आधी ही तुमच्याकडे सांगितलं 2 ते 3 गुंठ्याची जागा आहे, ही सर्व आधी नांगरणी केली जाते. नांगरणी केल्यानंतर भाताचे जे बियाणं असतं ते पेरलं जातं. 1-1.5 फुटाची रोपं तयार झाल्यानंतर पुन्हा काढतात आणि पुन्हा चिखळणी केली जाते, आणि जी काही काढलेली रोपं असतात ती पुन्हा लावावं लागतात. ती जी आपण लागवड करतो ती 2 जीवांची होते. काढून पुन्हा लावतो आपण. त्याची जी काही मुलं असतात ती मातीला धरलेली नसतात. त्याच वेळेस आपल्या शेतीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात होतं, त्याच्याने पाण्यावरती फ्लोट होतात ते, आणि पाणी जास्त झाल्यामुळे आपण पाणी सोडून नाही देतो. तर पाण्याच्या प्रवाहामुळे ते भातले का लावलं तेही वाहून जातं आणि शेतीचं भरपूर नुकसान होतं. तेवढंच खर्च आणि तेवढंच उत्पादन होतं. म्हणजे याच्यामध्ये वेली खूप जाते, मजुरी खूप जाते, तेवढंच खर्च आणि तेवढंच उत्पादन होतं. तर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आम्ही ही टेक्निक यूज करतो. ह्या टेक्निकचं नाव आहे SRT, सगुना बाग राईस टेक्निक असं म्हणतात. ठीक आहे. या शेतीमध्ये आम्ही 7 वर्षातून एकदा नांगरणी केली जाते. गावाकडे कोणतीही शेती करायची असेल तर नांगरणी करावं लागते, बरोबर. याच्यामध्ये तसं काय नांगरणी करत नाही आम्ही, 7 वर्षभर नांगरत नाही. एकदा नांगरणी केल्यानंतर 3.5 फुटाचे बेड तयार करतोय. लाईनमध्ये दिसतात तुम्हाला. या बेडवरती SRTचा साचा आपल्याकडे चौकोनी साचा आहे. आता तुम्हाला इथे दाखवण्यासाठी इकडे नाही आहेत, मागे चूड दिसत असेल तुम्हाला, भाताची चूड पुढे दाखवले जाईल. असे एक चौकोनी साचा आहे. एक जण या साईडनी प्रेस करतो, एक जण त्या साईडनी प्रेस करतो. एका वेळेस 25 होळं होतात. त्याच्यामध्ये 25 बाय 25 सेंटीमीटरचं अंतर आहे, प्रत्येक डिस्टन्स आहे याच्यामध्ये. 1 ते 2 इंचाची होळं होतात. असे दोघे जण जातात टोकनी करत, दोघे जण जातात बाउलमध्ये बियाणे घ्यायचे, 4 ते 5 बियाणे टाकायचे, बंद करायचं आणि पुढे जायचं. एकदा लागवड केली की पुन्हा काढायची गरज नाही, लावायची गरज नाही. हे जे आहे एका जीवाचं राहतं. पहिल्यापासून एकाच ठिकाणी रोप असल्यामुळे आपल्या शेतीमध्ये जरी पाणी जास्त झालं तरी शेतीला काही नुकसान होत नाही. मध्ये जे नाली असते या नालीमध्ये पाणी राहतं, आपण वन साईड नाली काढून बाहेर पाणी काढू शकतो. ठीक आहे. वर्षातून आम्ही या शेतीमध्ये वर्षातून 3 पिकं घेतली जातात. पावसाळी भात शेती, हिवाळी पालेभाज्या, उन्हाळी कडधान्य. जी काय आम्ही शेती घेतो त्याचे जे काही मुलं असतात ती खालीच ठेवून देतो आणि कार्बन डायऑक्साईड खालीच थांबतं. याच्यामध्ये अर्थवर्म तयार होतात, गांडूळ तयार होतात. गांडूळ तयार झाल्यामुळे माती जी आहे ती नरम होते, भुसभुशीत होते. याच्यावर आम्ही जे काही उत्पादन घेतो ते चांगल्या प्रकारे येतं. याच्यावरती 2 औषधं यूज केली जातात. शेती करायची, 1 हप्त्यानंतर एक शेती करायची आपल्याला, कुठली लागवड करायची आहे तर याच्यावरती एक ग्लायफोसेट नावाचं औषध असं आहे की तो गवताला मारण्यासाठी फक्त यूज केला जातो, आणि गोल नावाचं औषध असं आहे तो गवताच्या बियाणाला मारण्यासाठी यूज केला जातो. असे 2 प्रकारचे औषध आपण फक्त मारले जातात 1 हप्त्यापूर्वी. 1 हप्त्यानंतर लागवड करायचं आपल्याला. तर ठीक आहे, समजलं? चला.
बेल पत्ता ते यूज करतो ना तो बेल पत्ता काढलंय तुमचं पण काढलंय बाळा तू काकाचा हात पकड ना जिरला का नाश्ता नाही जिरला का चालवत जिरवायचं काम करतोय ना मैंने अभी ये हनी बी को बाहर निकाला है। गलती से अगर आपके आसपास आ जाए बस उसे टच मत करो। वो आपके पास क्यों आएगी? क्योंकि आपने जो कुछ ऑयल लगाया है, पाउडर लगाया है या फिर परफ्यूम जो है उसको एक स्मेल है और इनका काम ही स्मेल के ऊपर चलता है। इसलिए वो अपने आसपास आएगी, स्मेल लेगी और वापस यहीं पे आएगी। जब तक हम उसे टच नहीं करते तब तक वो कुछ करती नहीं। अभी एक बात नोटिस करो, मैंने सिर्फ लकड़ी को पकड़ा है, उसको नहीं पकड़ा। ओके, मेरा जैसा ही उसको हाथ लगेगा वैसे वो बाइट करेगी, मतलब डंक करेगी। ओके, तो आपको एक करीब से दिखाता हूँ। कुछ करते नहीं, डरने जैसी बात नहीं, मैं भी इंसान हूँ। तो ये दिख रहा है आपको सील किया हुआ, ये पूरा उन्होंने सील किया है। ओके, और ये पूरा छत्ता जो दिख रहा है ये तैयार करने को इनको एक 4 महीना लगता है। हे जी बनवलंय त्याला ते बनवलंय एक 4 महीना लगता है ये पूरा बनाने के लिए। अच्छा, ओके, मैं आपको बताता हूँ इनके बारे में थोड़ी बहुत जानकारी। देखिए कि ये हनी बी जो है ना, ये इटालियन हनी बी है। इसका नाम है एपिस मेलिफेरा। ओके, ये इंडियन हनी बी नहीं है। आपने बहुत जगह पे इंडियन हनी बी को देखा होगा। ये बहुत जगह पे बिल्डिंग पे बड़े बड़े छत्ते लगे हुए रहते हैं ना, पानी के टंकी के नीचे, ऐसे उसे कहते हैं आगे माशी। वो सबसे ज्यादा एग्रेसिव है। जितने भी हनी बी है ना, उनमें सबसे ज्यादा एग्रेसिव वो है। उसके इतना नजदीक तो हम नहीं जा सकते, वो तुरंत अटैक कर सकती है। ओके, तो ये हनी बी जो है ना, ये हनी बी जो है ये भी एग्रेसिव है। लेकिन जहाँ जहाँ पर हनी को तैयार कर कर बेचा जाता है वहाँ पर इसी हनी बी का इस्तेमाल किया जाता है, क्योंकि ये कम टाइम में ज्यादा हनी स्टोर करते हैं। जैसे कि इंडियन आगे माशी जो है, उसने अगर एक दिन में एक बॉटल अगर हनी को स्टोर किया ना, तो ये 3-4 बॉटल तो पक्का करेगी एक दिन में। तो ये काम चोर नहीं है। इसीलिए जहाँ जहाँ पर हनी को तैयार कर कर बेचा जाता है वहाँ पर इसी हनी बी का इस्तेमाल किया जाता है। ये पूरे पेटी सीन झालं ना मॅडम, तुला कसं माहिती रे? माहिती आहे मला। मर गए। और मरते क्यों है? क्योंकि वो डंक जो रहता है उसके हार्ट को अटैच रहता है हनी बी के। तो जब वो डंक करती है ना, तो डंक एरो टाइप रहता है, तो अपने बॉडी में लॉक हो जाता है। ओके, जब उड़ने की कोशिश करती है तब उसकी हार्ट वाली साइड जो है फट जाती है, फिर डंक अपने बॉडी में रुकता है और वो नीचे गिरकर 1.5 घंटे के अंदर मर जाती है। इसीलिए खुद डंक नहीं करती। अभी मैंने भी देखो इतना टाइम हुआ पकड़ा है लेकिन टच नहीं किया उनको मैंने। ओके, तो खुद डंक नहीं करेगी। अगर हमारे सर पे, नाक पे, कहीं पे आकर कंधे पे बैठे ना, तो उसे टच मत करो, स्मेल लेगी और वापस चली जाएगी। अगर चलो किसी को डंक करना है, वो आके तुरंत जैसे बैठने के बाद 1-2 सेकंड में डंक करके चली जाएगी। ओके, अगर कोई भी हनी बी अगर आपके आसपास आ जाती है, कहीं पे बैठती है, तो उसे टच मत करिए। जब तक हम उसे टच नहीं करते तब तक वो कुछ करेगी नहीं। और 1500 हनी बी में एक क्वीन है, बहुत सारे फीमेल है और बहुत सारे मेल भी है। क्वीन जो रहती है उसकी लाइफ 1 साल की रहती है। क्वीन भी जो रहती है 1 साल तक जिंदा रहती है।
फीमेल जो है उनकी 30 दिन की और मेल जो है उनकी 15 दिन की ऐसी लाइफ रहती है। जैसे कि कुछ बटरफ्लाई है उनकी 7 दिन की लाइफ रहती है, बटरफ्लाई की लाइफ 7 दिन की रहती है। ओके, इसी तरह से 30 और 15 दिन के बाद बाकी के हनी भी मर जाते हैं। तब क्वीन का काम क्या है, उनकी संख्या बढ़ाने का, ब्रीड करने का काम है, ब्रीड करने का काम है। तो चलो फिर 1 साल होने को आया, क्वीन को अगर 1 साल होने को आया तो फिर वो क्या करेगी, मरने से पहले उसका घर चलाने के लिए कोई ना कोई छोड़ के चली जाएगी। फिर मरने से पहले फिर एक बार ब्रीड करेगी, बहुत सारे मेल फीमेल को जन्म देगी और 2-3 रानी मक्खियों को जन्म देती है, 2-3 रानी मक्खियों को जन्म देती है। तो लेकिन एक पेटी में एक क्वीन रह सकती है, इसलिए वो 2-3 रानी मक्खियों को अलग अलग करना पड़ता है, हर एक क्वीन को अलग पेटी देनी पड़ती है। ओके, कैसे पहचाने? रानी क्वीन जो है ना थोड़ी बड़ी रहती है, सेंटर में दिख रही है, वो साइड में, राइट साइड में वो मेल है, ये वर्कर है, मतलब फीमेल ऐसे है। ओके, ऐसा रहता है। तो क्वीन जो है ना अंदर घूमती रहती है, क्वीन बाहर जाके हनी को लाती नहीं, सब खाना पीना जो है ये वर्कर उसको लाके देते हैं। वो सिर्फ ब्रीड का काम करती है और देखभाल का। ऐसे अभी 7-8 प्लेस है ना, प्लेट्स जो है, एक प्लेट में उनके अंडे हैं, दूसरे प्लेट में उनके बच्चे हैं, तीसरे प्लेट में उनका हनी को सील किया हुआ एक प्लेट है, चौथे प्लेट में हनी को स्टोर करने का काम चालू है। ऐसे पार्ट रहते हैं इनके अंदर। ओके, तो जैसे कि अभी वो मरने से पहले एक बार ब्रीड करके जाता है, आप में से किसी को हुआ है? तो डंक जो है हम ऐसे नाखून से वगैरह निकालते हैं, बराबर। और सबसे पहली बात की जितने सारे फळं भरपूर येतात, हे छोटंसं रामफळाचं झाड आहे, याला फळं वगैरे येत नाही, छोटंसं घेतलं, याची 4 ते 5 इंच साल चालतोय, याची 4 ते 5 इंच साल चालू होते, झाडावरतीच ते पूर्ण झाडावरती पूर्ण भेटवलं असतं, एक दुसऱ्यांना मिळवतं म्हणून काय दिसतंय उगाच मेमरी. हात पकड काकाचा. आहेत कपडे काय घे. मम्मी हिरो आहे, चुकले आपल्याला तेच पता भेटलं, हिरो आहे. दाखवा, काढ ना. पण आलो इथे आता नाही वाचत आहे. हातामध्ये घास, हातामध्ये घास, हातामध्ये घास, हातामध्ये घास. कसे बघाया वाचायला वेगळा वाचतोय. बघू दे, शूट करू दे. थोडी एवढी लवंगासारखी फुलं येतात मोठी, त्याला नाकेश असं म्हणतात. याची शेती जी आहे जास्त करून केरळमध्ये केली जाते. तुमच्याकडे जर काही याची झाडं असतील, याचा उपयोग करायचा आहे, पाण्यात तोडून सावलीमध्ये सुकवले तर याचा स्मेल टिकून राहतो. ठीक आहे, याला कळम करतात, तुम्हाला माहिती आहे, झाडांना कळम करतात. हो, माहिती आहे. कळमी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. सपोज आपल्याला एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हे झाड द्यायचं आहे, हे झाड एखाद्या व्यक्तीला द्यायचं, याची 1 इंचाची साल पूर्ण काढली येते. आंब्यावरती जे हिरव्या कलरमध्ये गवत येतं त्याला मॉस असं म्हटलं जातं. ते मॉस त्या ठिकाणी पूर्ण असं बांधलं जातं, कॅरीबॅगनी चॉकलेट सारखं असं बांधलं जातं दोन्ही साईडनी. 25 दिवसानंतर वरच्या साईडून नवीन मुलं आहेत तर पूर्ण मॉसमध्ये भरून जातात. आपण खालून कट करून डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो. याला म्हणतात गोटी कलम. दुसरा आहे जॉईंट कलम, जे आंब्याचं केलं जातं, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. एक छोटंसं आंबे ओवा आहे, ओवा. तुम्हाला माहिती आहे झाड कशीच आहे, प्रेस करतो, एक जण त्यासाठी प्रेस करतो. असे दोघे जण जातात टोकननी करत, दोघे जण बाउलमध्ये बियाणे घ्यायचे, 4 ते 5 बियाणे टाकायचे, बंद करायचे, पुढे जायचं, असं करायला लागतं. याच्यामध्ये 25 बाय 25 सेंटीमीटरचं डिस्टन्स असल्यामुळे जे काही चूड येतात ते चांगले दणदणून भरून येतात, कारण की पहिल्यापासून ते एकाच ठिकाणी असतात आणि त्यांना पुरेपूर स्पेस भेटतं. याच्यामध्ये आपण गॅप फिलिंग पण करू शकतो. सपोज 4 आपले रोपं आलेत आणि 5वा आला नाही तर 4 मधला थोडा काढून 5व्याला ऍड करू शकतो आपण. ठीक आहे, तुम्हाला का SRT ची खरंच तुम्हाला अजून माहिती हवी आहे तर तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. सगुणाबागच्या SRT टाका फक्त, SRT सगुणाबाग राईस टेक्निक.
ठीक आहे. ऑइल कसं निलगिरी सारखं वास असंच असत आहे ना मारायला काय बिघडलं एवढं इथं लावून गेला फटाफट. इथं साईड म्हणून लावलं बागाशी. चांगला आहे निलगिरीचा वास. ओके, आपण समोरच्या बघतो याला डिस्टिलेशन प्रोसेस असं म्हटलं आता. आपण 3 प्रकारचं ऑइल काढतो. एक म्हणजे गवती चहाचं हा गवती चहाचा वास येतोय. आणि वाळाचा सरबत वगैरे पिला असेल, ऐकून असेल कधी. तर वाळाचा उपयोग आधीची लोक करायची. जी काही मुलं असतात ती माठामध्ये टाकायची ती मुलं त्या झाडाची, आणि पाणी शुद्ध करायचं, थंड करायचं, चांगलं वास येतं त्याच्यासाठी उपयोग करायची. आणि थंडावसाठी या झाडाचा उपयोग केला जातो पूर्ण. ही जी मुलं आहेत. तर सर्वात आधी प्रोसेस बघा, एक कुकर घेतला, याच्यामध्ये साधारणतः 2-2.5 लिटर पाणी टाकलं जातं. याच्यामध्ये 2 विटा ठेवल्या जातात. ते विटा ज्या आहेत त्या पाण्याच्या वरती पाहिजे, साधारणतः 1 ते 2 इंचाचा त्याच्यामध्ये डिस्टन्स पाहिजे आपल्याला. त्याच्यावरती एक लोखंडाची जाळी ठेवली जाते. ज्याचं आपल्याला ऑइल काढायचं आहे, पालं जे आहे ते पूर्ण सर्व वरती टाकायचं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचंय. ते पूर्ण पॅक करून घ्यायला लागतं. त्याची शिट्टी आपण काढलेली आहे. एक प्लास्टिकचा पाईप आपण इकडे घेतलंय. खाली आग पेटवल्यानंतर पाणी 100 डिग्री सेल्सिअस तापतं. त्याची जबरदस्त वाफ तयार होते. ती वाफ आणि पाण्याचं सगळं अर्क सगळं इकडे येतं. आपण हे डायरेक्ट बॉटलमध्ये तर नाही घेऊ शकत. ती थंड व्हायला पाहिजे. थंड होण्यासाठी इकडे कॉपर कॉईल तयार करून घेतले आपण. त्याच्यात तिथे कंडेन्स होते, ती पूर्ण थंड होते. पाणी आणि ऑइल सगळं खाली येतं असं. तर अशा प्रकारे तिघांचीही प्रोसेस एकच आहे. तुम्ही घरीही करू शकता. आपल्याकडे फाटी भरपूर आहेत म्हणून आपण फाटी करतोय. जेवढी प्रोसेस तुमची मोठी तेवढं तुम्ही ऑइल जास्त काढू शकता आणि गॅसवरही करू शकता. ते सर्व असं मिक्स होऊन येतं. पण वरती जे असतं ते फक्त ऑइल असतं. याला लेअर असं म्हणतात. ते वरती जे लेअर असतं ते फक्त ऑइलचं असतं. आता हे काढायचं कसं, तर तुम्ही इंजेक्शन किंवा असं आपल्याकडे ड्रॉपर आहे, तर ड्रॉपरच्या सहाय्याने आपण ते काढून घेतो. ठीक आहे. नंतर आता लेमन ग्रासचं आपण ऑइल काढायला घेतलेलं आहे. नंतर हे जे पाणी असतं ते वेस्ट नाही जात. तुम्ही रूम फ्रेशनरसाठी किंवा लादी पुसण्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. ठीक आहे. मराठी सगळ्यांना समजते ना, पण मी जे बोलतोय ते सगळं मराठीच. आपण समोर जे बघतो याला इंग्लिशमध्ये लाईट ट्रॅप असं म्हणतात. मराठीमध्ये प्रकाश सापळा म्हणून ओळखलं जातं. याचा उपयोग आम्ही जेव्हा शेती करतो, आपण आपल्या शेतीमध्ये बऱ्याच प्रकारचे हे होतात, पाखरं होतात, किडी वगैरे जे होतात, ते कोणत्या प्रकारचे झाले ते ओळखण्यासाठी याचा उपयोग करतात. हा बल्ब हा रात्रभर ठेवला जातो, चालू ठेवला जातो. बल्बाच्या प्रकाशामुळे आजूबाजूची काही पाखराचे सर्व आकर्षक होतात आणि या पाण्यामध्ये येऊन मरून जातात. हे पाणी घेतलं याच्यामध्ये खराब झालेलं ऑइली टाकू शकतो आपण. याच्यामध्ये चिपकून ते मरून जातात आणि सकाळी आपल्याला समजतं कोणत्या प्रकारची पाखरे जास्त झालेले आहेत. त्याच्यानुसार आपण शेतीवर फवारणी करतो. ठीक आहे. झाडापासून ते करतोय ते. आणि ह्या पाल्याचा उपयोग मच्छर धुरीसाठी पण केला जातो. शेणी पेटवून हे पाला सर्व टाकायचं आहे. धुरी जी आहे ती पूर्ण घरभर पसरवायची. आता बघा, आपण जे शेती बघतोय ही इकडे ही सर्व पालक लावलेली आहे. ही कोथिंबीर आहे सर्व. आणि पलीकडे शेपू आहे. त्याच्या पलीकडे हिरवा माठ होतं, ते काढायला घेतलं त्यांनी ते. आणि याच्या पलीकडे लाल माठ आहे. तुम्ही शेती करता का? शेती करताय. ओके. भात शेती कशी करतात कोण सांगेल? मी सांगतो तुम्हाला. आता पारंपरिक आणि अपारंपरिक मधला फरक तुम्हाला सांगतोय. गावाकडे जी शेती केली आहे ती पारंपरिक शेती असते. ती बघा कशी करतात. सर्वात आधी ही तुमच्याकडे साधारणतः 2 ते 3 गुंठ्याची जागा आहे. ही सर्वात आधी नांगरणी केली जाते. नांगरणी केल्यानंतर भाताचं जे बियाणं असतं ते पेरलं जातं. 1-1.5 फुटाची रोपं तयार झाल्यानंतर पुन्हा काढतात आणि पुन्हा चिखलणी केली जाते. आणि जी काही काढलेली रोपं असतात ती पुन्हा लावावं लागतात. ती जी आपण लागवड करतो ती 2 जीवांची होते. काढून पुन्हा लावतो आपण. त्याची जी काही मुलं असतात ती मातीला धरलेली नसतात. त्याच वेळेस आपल्या शेतीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात होतो. त्याच्याने पाण्यावरती फ्लोट होतात ते. आणि पाणी जास्त झाल्यामुळे आपण पाणी सोडून नाही देतो. तर पाण्याच्या प्रवाहामुळे ते भात इतकं लावलं तेही वाहून जातं आणि शेतीचं भरपूर नुकसान होतं. तेवढंच खर्च आणि तेवढंच उत्पादन होतं. म्हणजे याच्यामध्ये वेली खूप जाते, मजुरी खूप जाते. तेवढंच खर्च आणि तेवढंच उत्पादन होतं. तर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आम्ही ही टेक्निक यूज करतो. या टेक्निकचं नाव आहे SRT, सगुना बाग राईस टेक्निक असं म्हणतात. ठीक आहे. या शेतीमध्ये आम्ही 7 वर्षातून एकदा नांगरणी केली जाते. गावाकडे कोणतीही शेती करायची असेल तर नांगरणी करावं लागते, बरोबर. याच्यामध्ये तसं काय नांगरणी करत नाही आम्ही. 7 वर्षभर नांगरत नाही.
एकदा नांगरणी केल्यानंतर 3.5 फुटाचे बेड तयार करतोय. लाईन वरती दिसतात तुम्हाला. या बेड वरती एसआरटीचा साचा आपल्याकडे चौकणी साचा आहे. आता तुम्हाला इथं दाखवण्यासाठी इकडे नाहीये, मागे चूड दिसत असेल तुम्हाला, भाताची चूड पुढे दाखवले जाईल. अशी एक चौकणी साचा आहे. एक जण या साईडनी प्रेस करतो, एक जण त्या साईडनी प्रेस करतो. एका वेळेस 25 ओळ होतात आणि पुढे जायचं. एकदा लागवड केली की पुन्हा काढायची गरज नाही, लावायची गरज नाही. हे जे आहे एका जीवाचं राहतं. पहिल्यापासून एकाच ठिकाणी रोप असल्यामुळे आपल्या शेतीमध्ये जरी पाणी जास्त झालं तरी शेतीला काही नुकसान होत नाही. मध्ये जी नाली असते या नालीमध्ये पाणी राहतं. आपण वन साईड नाली काढून बाहेर पाणी काढू शकतो. ठीक आहे. वर्षातून आम्ही या शेतीमध्ये वर्षातून 3 पिकं घेतली जातात. पावसाळी भात शेती, हिवाळी पालेभाज्या, उन्हाळी कडधान्य. जी काही आम्ही शेती घेतो त्याच्यात जी काही मुलं असतात ती खालीच ठेवून देतो आणि कार्बन डायऑक्साईड खालीच थांबतो. याच्यामध्ये अर्थवर्म तयार होतात, गांडूळ तयार होतात. गांडूळ तयार झाल्यामुळे माती जी आहे ती नरम होते, भुसभुशीत होते. याच्यावर आम्ही जे काही उत्पादन घेतो ते चांगल्या प्रकारे येतं. याच्यावरती बघा इथे असं शेत दाखवतात. सगळं असं शेत आहे. चला या सर लवकरात लवकर